पुण्यात 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने शहर हादरले आहे। विशेष म्हणजे हा लाजिरवाणा प्रकार गजबजलेल्या स्वारगेट एसटी स्टँड परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे। पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करत होती। स्वारगेट एसटी स्टँड परिसरात बस थांबली असता ती तिथे उतरली। यावेळी एका अनोळखी इसमाने तिला तिची एसटी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले। पीडितीने त्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला, मात्र आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला त्याच्या जाळ्यात अडकवले। स्टँडच्या एका अंधाऱ्या भागात शिवशाही बस उभी होती। संबंधित तरुणी त्या ठिकाणी गेली आणि बस बंद असल्याचे तिने सांगितले, मात्र आरोपीने तिला गोंधळात टाकत हीच एसटी काही वेळात निघेल, तू आत जाऊन बस असे सांगितले। ती आत गेल्यानंतर आरोपी देखील बसमध्ये घुसला आणि त्याने तिच्यावर अत्याचार करून तिथून पळ काढला। पीडितीने संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली आहेत। युवतीवरील अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित तुषार किसन करपे हा पोलिसांच्या तावडीतून हातकडीसह फरार झाला। मंगळवारी संध्याकाळी 4:30च्या सुमारास त्याला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलीस वाहनातून उडी घेत पलायन केले। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती।